लक्ष्मी आणि त्या बघूया त्यांच्या आयुष्यात काय घडतंय. नारायणराव म्हटलं नावाप्रमाणे नारायण जरी असला तरी त्याच्या आयुष्याचं पारायण झालेलं आहे. पारायण म्हणजे काय तर तो व्यसनाच्या अधीन गेलेला आहे आणि त्याची पत्नी लक्ष्मी ही नावाच्या लक्ष्मीप्रमाणेच त्याचा संसार सांभाळण्याचा प्रयत्न करते. तर बघू त्यांच्या आयुष्यात काय होते. सकाळचा प्रसंग आहे आणि छान सुंदर असं मधुर म्युझिक त्यांच्या घरात लागलेलं आहे. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता. आणि इकडे नारायण लक्ष्मी हे लक्ष्मी हा बधानी एवढ्या सकाळ सकाळी तुम्ही दारू पिऊन आलायसा होय. अरे त्याला का टाइम असते होय. अरे दारू प्यायचं मस्त बघायचं हे काय असतं बघ. अवधनी ती चांगलं नाही व. आपला धोंड्या आता वरचेवर वाढायला लागलाय त्याच्यावर काय परिणाम होतील अहो तुम्हाला समजते का नाही. आणि ह्यांच्या दोघांचं भांडणं चालू होतं पण धोंड्या आहे कुठं. शाळेत नाही शाळेच्या बाहेर आहे. ग्राउंडवर मस्त पैकी गोट्या खेळत. हे परशा बघ ती गोटी मी आज उडून आलो. कशी गोटी उडवली. अरे परशा पण तुला जमतंय कसं र. अरे काय नसते मी बाबाकडून शिकलोय. आमचा बाप कसं करते माहित आहे का. असं धरतोय असं चोळते अलगद टाकते बघ. होय का. हा अरे बघ तिकडं गुडजाले. हे धोंड्या अरे हे धोंड्या अरे शाळेत बसायचं सोडून तू बाहेर काय करायचं होय रे. अरे नालाय का शाळेच्या बाहेर बसलास तर तुझी हाजरी कसं बसल आणि गैरहाजरी राहिला तर तुला परीक्षेला बसू देणार नाही. मास्तर परीक्षेचं कोण टेन्शन घेतलंय. परीक्षा मी उभा टाकून मी देईन. मास्तर म्हणतोय का मग. अरे धोंड्या एवढा अभ्यास झाला बाई तुझा. सांग माकडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. मंकी बघून सांगितलं का नाही पुस्तकात. नाही गुरुजी तुमच्याकडे बघून म्हटलं म्या. आणि एवढं होतं तर काय. मग त्यांच्या गावात एक अधिकारी येते. अधिकारी सगळ्या शाळेची तपासणी करते. परशा जरा हुशार असते. परशा आत जाते. मग त्याला गुरुजी विचार अरे सांग आपल्या देशाचे पहिलं पंतप्रधान कोण. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो. बर आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947. बर आपली सांग पृथ्वी गोल आहे का लंबवर्तुळाकार आहे. गुरुजी अजून संशोधन चालू आहे. पटकन बाहेर येते आणि धोंड्याला सांगते हे बघ पहिल्याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आहे. दुसऱ्याचं उत्तर 15 ऑगस्ट 1947 आणि तिसऱ्याचं उत्तर अजून संशोधन चालू आहे. धोंड्या चढली सावरत आज जाते आणि गुरु त्याला विचारते बघूनच जरा नालायकासारखं वाटायला लागले. काय रे नाव तुझं. पंडित जवाहरलाल नेहरू. तुझा जन्म कधी झाला. 15 ऑगस्ट 1947. अरे तू वेड आहे का नालाय का काय. अजून संशोधन चालू आहे. हे ऐकून मास्तर गायब आणि काय धोंड्या नापास. घरी येते आणि काय आईला दाखवते. आई बिचारी प्रमाणपत्र घेते आणि रडायला लागते आणि म्हणते काय अर धोंड्या नवसाच्या तू मुलार. अर धोंड्या नवसाच्या तू मुलार. शिकाव शाळा कुठवर सांगू तुलार. अर धोंड्या नवसाच्या तू मुलार. शिकाव शाळा कुठवर सांगू तुलार. तुझ्या र बापाला नाही र घोर राखतय साऱ्या गावाचे ढोर. तुझ्या र बापाला नाही र घोर राखतय साऱ्या गावाचे ढोर. शिकून शाळा मोठा व्हायचंय तुलार. अर धोंड्या नवसाच्या तू मुलार. असं म्हणून लक्ष्मीबाई रडायला लागते आणि त्या गावात एक बाई येते. सुयागे पिनागे कांगवागे ताबंगे रे दादा. टकलीला कंगवागे आंधळीला आरसा घे नकटीला नथनी घे आणि दादा काळीला पावडर घे ना. अरे बुरगुंड्या उतर खाली. अगं लक्ष्मी एवढं काय नाराज व्हायला लागलीस.
अगं नाराज होऊन काय बी जमत नाही. अहो रुक्माबाई तुम्हाला काय सांगावं, आमचे धनी रोज नुसतं पिऊन मला मारायला लागले आणि धोंड्या अभ्यास बी करणं गेलाय. होय का? हां अगं त्याच्यासाठी वेड व्हावं लागतंय. काय वेड व्हावं लागतंय? होय. गेले वेड्याच्या गावाला गेले अनवेडी होऊन आले. गेले वेड्याच्या गावाला गेले अनवेडी होऊन आले. वेड्यांच्या गावी मज वेडे भेटले. वेड्यांच्या गावी मज वेडे भेटले. कुठले पाहुणे म्हणून आम्हाला विचारले. विचारण्यामध्ये माझे मन रमले. विचारण्यामध्ये माझे मन रमले. या येड्यांच्या संगतीने मीही वेडी झाले. अगं तू तुला वेड होतं कशाचं? मला वेड होतं आत्मज्ञानाचं. मला वेड होतं आत्मसन्मानाचं. मला वेड होतं शिवपरब्रह्म बाबाचं. आणि मी ते ज्ञान घेऊन लोक मला सगळे वेडी म्हणले, पण मी स्वतःला शहाणं करून घेतले. आता गरज आहे तुला आणि तुझ्या परिवाराला ते ज्ञान घ्यायची. अहो पण मला जायचंय कुठं? अगं गावामध्ये ब्रह्मकुमारीचं सेंटर आहे, तिथं जा. तिथं तुला सगळ्या बहिणी तुला समजावून सांगतील. तुला राजयोगा मेडिटेशन शिकवतील आणि तुझ्या नवऱ्याला निर्व्यसनी निरोगी जीवन कसं जगायचं ते शिकवतील. आणि हे ऐकून त्या नारायणरावाच्या डोळ्यात पाणी येतं. नारायणराव बेहरून होता. लक्ष्मी माझं चुकलं ग. अख्ख्या आयुष्याचा गाडा तू चालवलीस. हाताच्या पोटाप्रमाणे तू आम्हाला जपलीस. स्वतःच्या पोटाला चिमटा काढलीस, पण पोट आमचं भरलीस लक्ष्मी. चुकलं माझं लक्ष्मी, चुकलं. झालं गेलं विसरून जाईन आणि नवा संसार मी चालू करीन. आजपासूनच मी ब्रह्मकुमारी सेंटरला जाईन. मग काय ते सगळेजण ब्रह्मकुमारी सेंटरला जातात आणि या परब्रह्मज्ञानामध्ये साकार होण्यासाठी येतात. आणि पुन्हा एकदा सुंदर असं म्युझिक त्यांच्या घरामध्ये लागतं. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. मेरा खुदा बड़ा है. मेरा खुदा बड़ा है.